ब्रेकनंतर बातमी पिंपरी चिंचवडमधून गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या हत्येनंतर आता त्यांच्या 3.5 किलो सोन्याचा शर्ट गायब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण हा शर्ट रांका ज्वेलर्सकडे असल्याचा दावा दत्तात्रय फुगेंचे चिरंजीव शुभम फुगे यांनी केलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव हा सोन्याचा शर्ट चिंचवडच्या रांका ज्वेलर्स या शाखेमध्ये ठेवण्यात आला आणि त्यानंतर पैशांची गरज भासल्यामुळे दत्ता फुगेंनी काही रक्कम रांका ज्वेलर्स यांच्याकडून घेतलीही होती। परंतु यासाठी आवाच्या सवा व्याजदर लावल्यामुळे रांका ज्वेलर्स विरोधात न्यायालयामध्ये दाद मागितल्याचं देखील शुभमने सांगितलं। हत्या झालेली आहे, मात्र त्यानंतर ज्या शर्टमुळे ते नावारूपाला आले होते, प्रचलित झाले होते, तो शर्ट नेमका कुठे आहे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। तो शर्ट रांका ज्वेलर्समध्ये तिथेच तो शर्ट आपण त्यांच्या इथं एक 2013 मध्ये त्यांच्या इथं ठेवला होता आपण। आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून असं पैसे पण घेतले होते, त्यांच्याकडून अर्धे पैसे अर्धी रक्कम घेतली होती आपण त्यांच्या। इन्कम टॅक्सची रेट पण मध्यंतरी पडली होती, त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं? तेव्हापासूनच शर्ट रांका ज्वेलर्सकडे ठेवण्यात आला होता। त्याच्यावर पप्पांना जरा पैशाची गरज पडली होती, पप्पांनी थोडेफार पैसे घेतले होते तिथनं। तर पण नंतर त्यांनी ते म्हणतात नाही का, मग पप्पा म्हणले शर्टाचं काय आलं, मग त्यांनी विचारलं तर त्यांनी डबल टिबल त्या पैशाची डबल टिबल शर्टाची पण केवढी किंमत नाही तेवढी त्यांनी हे केलं, डबल टिबल हे लावली, रक्कम लावली। तो पप्पा म्हणले होते जेवढे आहे तेवढे द्यायला रेडी आहे मी, पण त्यांनी डबल टिबल हे लावले होते। निश्चितपणे शर्ट नेमका कुठं आहे? कारण ज्या शर्टमुळं दत्तात्रय फुगे हे गोल्डमॅन म्हणून सर्वांनाच प्रचलित झाले होते, तो शर्ट कुठं आहे? तर तो शर्ट रांका ज्वेलर्समध्ये असल्याचा दावा या ठिकाणी त्यांचे चिरंजीव शुभम फुगे यांच्याकडून केला जातोय। नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।